सर, महाराष्ट्र के मंत्री, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सर ने जो है एक निर्णय जो है घोषित किया था कि जो है 1 मई से जिनको महाराष्ट्र में मराठी बोलना नहीं आएगा, रिक्शा चालकों और टैक्सी चालकों को, उनका परमिट लाइसेंस रद्द कर दिया जाएगा। जिसको लेकर के आपका एक शिष्टमंडल 27 अप्रैल को जो है मुंबई मंत्रालय में जाकर के मंत्री प्रताप सरनाईक से मुलाकात किया। क्या निर्णय हुआ सर और क्या फैसला हुआ, क्या कहेंगे? महाराष्ट्र दिन 1 मई से महाराष्ट्र में रहने वाले सभी रिक्शा चालकों को, टैक्सी चालकों को मराठी आनी चाहिए, अन्यथा उनका लाइसेंस और परमिट रद्द कर दिया जाएगा। ऐसा फरमान परिवहन मंत्री प्रताप जी सरनाईक साहब ने किया था, जिसके ऊपर बहुत सारे टैक्सी यूनियन, ऑटो यूनियन, समाज सेवकों ने उसका विरोध प्रदर्शन किया और ये कहा कि ये कहीं न कहीं इस निर्णय से जो बाहर से आए हुए लोग हैं, परप्रांतीय लोग हैं, उनको कहीं न कहीं उनके रोजगार पे असर पड़ेगा, उनकी आजीविका पे असर पड़ेगा। तो ये निर्णय लेने के पहले हमें इस निर्णय से विरोध है, ऐसा इन्होंने हर लोगों ने बताया था, ऐसा विरोध प्रदर्शन किया था। इस संदर्भ में दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी माननीय परिवहन मंत्री प्रतापजी सरनाईक साहेबांनी त्यांच्या मंत्रालयात त्यांच्या निजी दालनात बैठक आयोजित केली होती। त्या बैठकीमध्ये त्यांनी सर्वप्रथम त्यांनी असं क्लिअर केलं की महाराष्ट्र राज्य लोकांना रोजगार देणारा राज्य आहे, कोणाचाही रोजगार हिरावून घेणारा राज्य नाही आहे। तरी कोणीही अशी चिंता करायची गरज नाही की आम्ही लोकांचा रोजगार हिरावून घेणार आहोत। पहिले आमची अपेक्षा अशी आहे की प्रत्येकाने जुजबी मराठी बोलावी, म्हणजे व्यावहारिक मराठी बोलावी, बोलचालची भाषामध्ये मराठी बोलावी, आमची एवढीच अपेक्षा आहे। तेवढं झालंच पाहिजे आणि तेवढंच ऐकून मग आम्हालाही बरं वाटलं। तिथे बसले युनियन लीडर पण होते, सर्वांना ते एकच सांगितलं की 100% जुजबी मराठी बोलता आली पाहिजे, कारण आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, मराठी भाषेचा मान सन्मान करायलाच पाहिजे आणि आम्ही सर्व मराठी भाषेचा मान सन्मान करतो आणि प्रचार प्रसार मराठी भाषेचा झालं पाहिजे। ह्याकरता आम्ही त्या लोकांना, ज्या लोकांना मराठी येत नाहीये, जे लोक सुशिक्षित नाहीये, त्यांनाच येत नाही, कारण खूप लोक असे आहेत की ज्यांना मराठी येते, परप्रांतातून येऊन सुद्धा चांगली मराठी बोलतात, पण ज्यांना येत नाही त्यांना आम्ही प्रशिक्षण देऊ, आम्हाला 6 महिन्याची वेळ द्यावी। त्याच्यामध्ये आम्ही असंही साहेबांना विचारलं की साहेब, तुम्ही जे ही जुजबी मराठी सांगता, ती जुजबी मराठी त्याचं मापदंड काय? कारण अधिकारी जेव्हा जी-आर बघतात, तर जी-आर मध्ये ते बोट ठेवतात आणि ते शब्दशः जातात आणि आम्हाला दाखवतात की साहेब तुम्हाला मराठी बोलती आली पाहिजे, असं जी-आर आहे। तर तुम्ही ते जुजबी मराठी किंवा व्यावहारिक मराठी असा आदेश पारित करा, जेणेकरून आपला रिक्षा चालकांना पुढे त्रास होणार नाही। आणि परिवहन मंत्र्यांनी हे पण क्लिअर केलेलं आहे की हे बघा, ह्याच्यामध्ये जे काही लोकांनी चुकीचे कागदपत्र सबमिट करून आणि परमिट घेतलाय किंवा बॅच घेतली किंवा रिक्षाचं लायसन्स घेतलाय, तर असं लोकांवर कारवाई का न व्हायला पाहिजे? भरपूर रोहिंग्या मुसलमान पण इथे बांगलादेशवरनं येऊन इथे चुकीचं कागदपत्र सबमिट करून आणि त्या लोकांनी परमिट घेतलाय, तर असं कारवाई का न व्हायला पाहिजे? सर्वांनी एकमताने ते सांगितलं की अशा लोकांवर कारवाई झालीच पाहिजे, चाहे तो रोहिंग्या मुसलमान असेल, चाहे किंवा इंडियन असेल, त्यांनी चुकीचा पेपर दिलाय, 100% त्याच्यावर कारवाई करा। आम्ही सर्व लोक तुमच्या सोबत आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्हाला असं वाटतंय की त्यांनी सांगितलं होतं की आम्ही आरटीओ, प्रत्येक ठिकाणच्या आरटीओला बोलावून आणि 1-2 दिवसात त्याच्यावर निर्णय करू। तर आम्हाला 6 महिन्याचं वेळ ते देण्यासाठी मान्य केलंय आणि ते 6 महिन्याची वेळ मिळाल्यानंतर आम्ही सर्वांना मराठी शिकवण्याचा प्रयत्न करू। धन्यवाद।